संभाजी महाराजांच्या बद्दल बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इथे तुम्ही लिहिलेलं आहे की त्यांचा मान सन्मान, त्यांचं महान कार्य, आणि जो कोरळकर त्यांचा अपमान करतोय, जो सोलापूरकर त्यांचा अपमान करतोय, यांच्या बाबतीत तुमच्या सरकारची हिंमत नाहीये की त्यांच्यावरती कारवाई करायची. त्यांना तुम्ही वाचवताय आणि राज्यपालांना चुकीची माहिती देताय. राज्यपालांचा विश्वासघात करते सरकार, राज्यपालांना चुकीची माहिती देते आणि म्हणून ते सांगतायत की माझं सरकार असं करतंय. संभाजी महाराजांसारख्या थोर ज्यांनी इतिहास घडवला त्यांना तुम्ही विसरताय. आणि परवाच्या दिवशी सांगितलं की संभाजी महाराज असे होते, संभाजी महाराज तसे होते, संभाजी महाराजांचे हाल केले, संभाजी महाराजांचे डोळे काढले. त्यांना सांगितलं धर्म बदला नाही तर तुमचे डोळे काढून टाकू. त्यांचे हात छाटले, त्यांचे पाय छाटले, लोखंडी सळ्या त्यांच्या डोळ्यात घातल्या. का तर धर्म बदलावा म्हणून. आणि त्या संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही. ते आपल्या सगळ्या मतांवरती ठाम राहिले, कुठल्याही दबावाला बळी पडले नाही, छळ झाला. आणि आम्हाला सांगतंय कोण आहे? संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा, मला पण बघा. त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला, माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला. ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआय टाकलं नाही ना. मी पण तेवढंच कडक आहे ना. ते राऊत साहेब गेले, ते थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो. वाक्य ठेवायचं रेकॉर्डवर, पण वाक्य ठेवायचं हे रेकॉर्डवर. नाही, रेकॉर्डवर का ठेवायचंय? आहे वाक्य. काय चुकीचं बोललो मी? माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत, मी सगळं भोगलेलं आहे. पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे, त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला. आणि मी देखील माझा पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान आहे. त्या छत्रपतींचं नाव तुमचं इकडे असायला पाहिजे होतं. तुम्ही छत्रपतींना विसरले. आणि आम्हाला सांगतायत कोण? ज्याला जरा हुल दिली ते सगळे गेले तिकडे निघून. ते आम्हाला इकडून सांगतायत छत्रपतींचा वारसा. एक लक्षात ठेवा, राज्यपालांना चुकीची माहिती देऊ नका. आणि म्हणून ही सगळी जी काय मोठी नावं तुम्ही घेतली आहेत यांची अपमान होणार नाही याची काळजी